नमस्कार रसिक मित्रांनो, मी परमेश्वर झेकी गोरे. आपल्यासमोर मी आणि गरज व सवय ही व्हिडिओ मालिका, या मालिकेच्या 2 भाग आपल्यासमोर सादर केलेला आहे. आपल्याला ते आवडलेलं आहे म्हणून आपण सर्वांनी बरोबर प्रतिसाद दिलेले आहात. तर पुढचा जो भाग आपल्यासमोर सादर करतोय त्याला लाईक करावं, सबस्क्राईब करावं. लाईकचं असं असलेलं जो बटन आहे त्याच्यावर हात दाबावा. सबस्क्राईब असेल लिहिलेलं त्याच्यावर एक बटन हात दाबावा. त्यामुळं मला ते दोन्ही मिळतील. ज्या योगे आणखीन मला व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल. हे एवढं माझं माफक विनंती पहिल्यांदा आपल्यासमोर पुन्हा एकदा करतो. गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं खाण्याच्या पद्धती काय. पद्धतीमध्ये 2-4 पद्धती मी जाता जाता ओघवतेनं सांगितलेलं होतं. हा चिरून खातो, चिळून खातो, पिळून खातो, तळून खातो, भाजून खातो, उकडून खातो, वाफवून खातो, तापवून खातो. असे भरपूर प्रकार आहेत. 1001च्या पुढे हे प्रकार आहेत. पण त्याच्यापैकी महत्वाचे कुठले आपल्याला डे टू डे जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सगळं माहीत आहे. माहीत नसलेलं ज्ञान घेऊन काय करायचं, त्याचं हसू येत नाही आणि हसूही येत नाही. त्याचा काय फायदाही नाही आणि तोटाही नाही. ते कशाला घेऊन आपल्याला नको आहे. म्हणून जे आपल्याला माहीत आहे डे टू डे मध्ये आपल्याला ते दररोज बघतो त्या गोष्टी मी सांगायचा प्रयत्न करतो. आता मी जेव्हा सांगत जाईन त्याचे फायदे तोटे आणि त्याचं साईड इफेक्ट काय आहे, तो कसा खाल्ला जातो आणि काय प्रकार आहे, हे सगळं मी थोडक्यात सांगत जाणार आहे. आणि या उपरी तुम्हाला पाहिजे तर कमेंट आहे ना, त्याच्यात विचारा ना, आम्ही पाहिजे ते सांगायला तयार आहे. सगळं बसलेलं आहे आपल्यासाठी. तर चला मित्रांनो, बरोबर आहे, आता सांगायला सुरुवात करतो. चला, ओके. ते 5 आपले ज्ञानेंद्रिय आहेत. त्या ज्ञानेंद्रियांचं प्रत्येकी थोडक्यात काम मी सांगितलं. आता कान चांगलं चुंगलं ऐकायचं, संगीत ऐकायचं, मधुर संगीत, छान छुम फन काय असेल ते सगळं ऐकणं. कर्कशपासून ते मंजूळ स्वर सगळे कान ऐकतं आणि आपल्याला सांगतं. नाकाचं सुगंध, प्रत्येक सुगंध, दुर्गंध असो, सुगंध असो, काय असो, तो कुठं चांगलं वाटलं की वास काढत जातं आणि प्रसंगी ठोकूनही घेतं. कधी चुकीच्या ठिकाणी वास काढायला गेले की ठोकून डोंगण वाकडं करायला लावतं. तिथे तो भाग वेगळा आहे. तो पुढचा भाग त्याच्यात आपण बघू. डोळे, रंग, रूप, सुंदर, गोरा, काळा, काय असेल ते जे पटलं तिकडं जाणारे डोळे बघतात, ते बघतच असतात. पटलं की त्याच्या मग कायम पळवत मन घेऊन जातं. डोळे तिकडं पळत असतात. डोळ्याचं काम आहे बघणं सुंदर. तसं निसर्ग सौंदर्य असेल, चांगलं काहीतरी बघायला मिळालं असेल, ते सगळं डोळ्याचं काम आहे. आता जिभेचं काम चांगलं चुंगलं खाणं आहे. जे गोड आहे, हे आहे, ते चटकदार, मसालेदार, काय पाहिजे ते जे फोडणे फर्स्ट क्लास मारलेलं असेल, ते कर्रीन पांढरा रसान, काळा रसान, निर रसान, ते रस सगळं. आणखीन कुठल्या चव तो कुठं जाऊन कसं घेतो, काय घेतो ते काय ते माहिती नाही. पण ते चव घेणं ते काम जिभेचं आहे. म्हणून ते जीभ त्यासाठी आहे. असे पंचेंद्रिय जेवढे आहेत आपले, ते सगळे चव घेतात. त्यांची संवेदना असते. हा पहिला मोठा भाग तुम्हाला सांगितला. म्हणजे कानाची संवेदना, स्वर आहे. डोळ्याची संवेदना रूप आहे. जिभेची संवेदना रस आहे. नाकाची संवेदना गंध आहे. आणि त्वचेची संवेदना हे स्पर्श आहे. या 5 संवेदना जेव्हा तृप्त होतात, तृप्त झाल्यानंतर, तृप्त झाल्याचा त्यांना जेव्हा अनुभव होतो, त्यालाच आपण खाणं म्हणतो. रंग, रूप, चव, रस आणि स्पर्श ह्या संवेदनांना तृप्त करणारा अनुभव म्हणजे खाणं. हे खाण्याची व्याख्या आता तुम्हाला सांगितली आहे, तुम्ही पाठ करून ठेवा. आणि काय मी अत्यंत महत्वाचं जीवनभर तुम्हाला लागणार आहे. हे एकदम भारी. याच्या पुढे दुसरी व्याख्याच नाही, याच्या पुढे कोण सांगू शकत नाही. असं हे खाण्याबद्दल पहिल्यांदा आपल्याला परिपूर्ण अशा पद्धतीने सांगितलं. खाणं म्हणजे काय, या 5 ज्ञानेंद्रियाच्या संवेदनाने जेव्हा पूर्ण सॅटिस्फाईड होतात, समाधानी होतात, तृप्त होतात, त्या
तृप्त होणाऱ्या अनुभवाला आपण खाणं म्हणतो. हा एवढा भाग महत्वाचा आहे. त्याच्यात एवढं मोठं 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 अर्थ दडलेला आहे. अरे बापरे, काय सांगायचं. आता संवेदना सगळे तृप्त कसे कसे कुठं कुठं काय काय होतात हे तुम्ही आता प्रत्यक्ष अनुभव माहित आहे, पण ते तुम्हाला लक्षात येत नाही. डोळं चांगलं बघितलं की अरे डोळ्याचं बघण्याचं काम चांगलं ते तृप्त होतं, मग त्याच्यासाठी त्याच्या मागं लागतं. तर ते त्याचं खाणं असतं ना, ऐकणं. सुमधुर संगीत असेल, कुणी छम्मक छम्मक छुन छुन हे ते टुनटुन आवाज ऐकला आणि कुजबूज नटारंगींच ऐकलं की आज 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 जातो. हे सगळं ऐकणं, सुमधुर संगीतापासून सुमधुर आवाज, गोड आवाज, काम ते काना, हे सगळे असे पंचेंद्रिय सगळे ऐकतात. त्यांचं ते खाणं झालं. आता मित्रांनो, खाण्याबद्दल सांगितलं, पण खाण्याच्या पद्धती ते थोड्याफार राहिले होते. मागच्या एपिसोडमध्ये, मागच्या भागामध्ये थोडंफार सांगितलं होतं, 7-8 सांगितलं होतं. तसं तिळून खातो, चिरून खातो, चिरून खातो, तोडून खातो, मोडून खातो, जाळून खातो, भाजून खातो, वाफून खातो, तापवून खातो, हे असं सगळे प्रकार मी सांगितले होते. तर ते आता ते थोडक्यात सांगितले होते. आता सगळे डिटेल सांगावं म्हणतो, कारण तुम्हाला डिटेल समजलं तर असं लक्षात येईल. आता खाण्याच्याही पद्धती आहेत. कसं खातो, खाणारा प्रकार हा वेगळा, अजून पदार्थ वेगळे ना, आणि हे खाण्याची त्याची पद्धत कशी. चिरून खातो, भाजी कार चिरून, आणखीन काय काय चिरतो, सगळे बाकीचे सगळे चिरत असतो. तसं चिरून खातो, तोडून खातो, मोडून खातो, फोडून खातो, भाजून खातो, तळून खातो, वाफून खातो, तापून खातो, मळून खातो, जाळून खातो, गाळून खातो, चाळून खातो, दळून खातो. हे सगळं दळून म्हणजे गिरणीमध्ये पीठ दळत नाही का हो. आता तोडूनच एक विषय घ्या, किती भारी आहे त्याच्यात. बाबा बाबा बाबा, एकेका विषयावर कितीतरी मी ते गुंतलेले आहात. त्याच्यात भानगडी काय गुंतलेले. आता तोडून म्हणजे ऊस कसा खातो, तोडल्याशिवाय खाता येतं का. फळ, आंबा काटकन तोडावं लागतं. आंबा असेल, आवळा असेल, चिंच असेल, या चिंच, आवळा, आंबा वगैरे जरी नुसतं म्हणलं की आपल्या तोंडून जिळकांडीच उडते नुसता. अरे त्याच्या याच्या ना कानावर ते शब्द पडलं, चिंच म्हणलं की तोंडाला पाणी सुटलं पाणी जेवढाने मोठे चिळकांडे उडते. तसं काही फळं आहेत, काही भाग आहेत तोडून, ऊस म्हणलो, हे आंबा म्हणलो, इतर फळं म्हणलो, ते तोडून खावं लागतं. एवढंच आहे का तोडून खाण्यामध्ये. अरे बापरे, कितीतरी तोडतो तो भानगडी खाण्यासाठी. एवढे कायदे त्याने बनवलेत, सगळे तोडतो आणि खातो. आणखीन तोडू नये म्हणून नवीन कायदे बनवतात, तेही तोडण्याचा प्रॅक्टिस करतो, नवीन तोडण्याचा प्रकार शोधून काढतो, तोडतो आणि खातो. अरे किती मन तोडली, किती दिन तोडले, किती भानगडी, काय तोडले, काय सांगायचं. बुल्ले शाह मोठा गाणं आहे. बुल्ले शाह एक कहता है, प्यार भरा दिल मत तोडो. अरे कितीतरी तोडून काय खातून, काय पिकून, काय ना, कायद्या कानून पासून सगळे. आता ऊस तोडून खाल्लं की हत्तीला मार खावा लागतं, पण मुंगी तेच साखर आपोआप व्यवस्थित खात असते. बघा, आपलं ज्यांचं काम आहे, काय करायचं ते खायचं, ते त्यांचं त्यांनी बघा. पण आयुष्यामध्ये एकदा कुठं तर जोडलं तर तोडणं करू नये. मैत्री जोडली, क्षुल्लक स्वार्थासाठी तोडणं चुकीचं. तोडू शकताय तुम्ही, पण एकदा ती मैत्रीची तार तुटली, दोर तुटला, कुठंतरी त्याला गाठ घालून दोर होईल तयार, पण ती गाठ जाणार नाही, सोबत राहील. अशी नात्यात, मैत्रीत, संबंधात, आपुलकीच्या ठिकाणी
गाठ पडेल असं तोडू नका. एक अत्यंत महत्वाचा भाग आहे जाता जाता आला म्हणून सांगितलं तुम्ही. हा तोडण्याचे आणखीन प्रकार आहे. शपथ घेतो कशासाठी? तर तोडण्यासाठी. हे तोडण्याचा तोडून खातो. खाणं आहे, मी दुसरं काय बोलत नाही बाबा. माझं तत्वज्ञान गुंडाळून मी बाजूला टाकलेलं आहे. खाणं जिथं येतं तेवढं पोतडीतून मी बाहेर काढतो. बाकी खाणं तिथं जाणं बस. बाकी तोडून खातो, जिंकून खातो, हरून खातो, इरून खातो, चिरून खातो. अरे तिथं बोललंच ना सगळं. आदाशासारखं खातो, हळूघाटासारखं खातो, विरजण घालून खातो, वाफवून खातो, तापवून खातो. हे बोललेलं आहे. परतवून खातो. आता तुम्हाला सांगायचं की जिंकून खातो म्हणजे काय? हे काही भाग ते सगळ्याचं मी सांगू शकतो, पण जिंकून सांगण्यामध्ये एक एक अद्भुत असं रम्य गोष्ट सांगितली मला. जिंकून खातो म्हणजे कसं खातो म्हणणार तुम्ही? इलेक्शन जिंकले आणि भारत आणि कोणीही एक पंतप्रधान झाले, त्याला 5 वर्ष नुसतं सगळीकडं भाव खाणे, मान मात्रा हजे खात राहणे. विमानातून उतरताना हे काय शान किती आहे. जिंकल्यामुळं मिळालेलं आहे. जिंकून खातो. समजलं नाही? दुसरं एक उदाहरण, अत्यंत भारी उदाहरण सांगतो. तुम्ही आम्ही लग्न झालंय तुमचं आमचं. लग्नाबद्दल काय आहे तुम्हाला माहित असेल नसेल मी सांगतोय. कारण लग्न हे असं एक बंधन आहे, असं एक जंगल आहे. जंगल म्हणजे जंगलाचा राजा शेर असतो, पण लग्न हे असं जंगल आहे ज्या जंगलामध्ये सिंहाची शिकार हरिणी करत असते. केले की नाही तुमची आमच्या सगळ्यांची शिकार हरिणींना? बायको समोर बोलताय का सिंहासारखं होऊन? करावं लागतं. म्हणून मी सांगितलं जंगल विवाह एक असं जंगल आहे जिथं हरिणी सिंहाचा शिकार करते, राजाचा शिकार करते आणि आयुष्यभर जिंकून खाते. बोलायची हिम्मत आहे का तुमची? मोछे सब बाहर, बाहरबाजी, अंदर बाजी, नीचे मोछे. हे सत्य घटना. मी काय चुकीचं सांगत नाही बाबा. तुम्हाला काय वाटत झालं त्याच्याबद्दल मला कंप्लेंट करा. माझी काय करायचं असेल मग तुमच्या बायकांकडं मी सगळं पाठवून देतो. हे खरं आहे की नाही विचारून घेतो. मला असलं चालणार नाही. खाणं जिथं आहे तिथं मी बरोबर जातो आणि प्रत्येक ठिकाणी काय खरं खोटं ते सगळं करून घेऊन त्यांना उत्तर देऊन टाकतो. दुसरं काय असेल तर सांगा मला. तुमची शिकार झाली की नाही मला विचारायचं. माझी झाली बाबा, मी कबूल करतो. माझं काय म्हणणं नाही. कारण माझी बायको समोर असलेली असते, ती बसलेली असते, तिला सगळं माहीत आहे. मी असं काय करू शकत नाही. तुमचं असेल तर सांगा मला. मी आणि बाकीचं पुढचं काय बघू. गपचूपमध्ये सांगायचं की ओपन करून सांगायचं? मग तुम्ही भेटा, मग बघू आपण काय करायचं ते. चला याच्या पुढचं भाग मी सांग. शिकार आहे तेवढं. आता हे तुकडे करून असेल, जिंकून असेल, हरून असेल, मारून असेल, हे सगळे खाण्याचे प्रकार आहेत. याचे तोटे तर आहेतच ना खाण्याचे. जिंकून खाल्ला तर त्याचा तोटा काय? आयुष्यभर गुलाम राहावं लागतं ना. मित्रांनो नमस्कार. एकच आयुष्य म्हणलं मी. कितीतरी बायका एकाच वडाला किती वेळा फेऱ्या मारून 7 जन्म तुम्हाला म्हणून गुलाम. मी बोललो नाही ते तिथे झालेलं आहे हे सांगतो तुम्हाला. मी एकच आयुष्य समजून सांगितलं. 7 आयुष्याचं तुमचं बंधन बांधून तुमचे शिकार आधीच
झालेली आहे. चुकलं असेल तर मला सांगा. बघू केवढी हिंमत आहे तुमची, बघतो मी ही. मी हिंमतवाला नाही आहे, सांगूनच टाकलं. आता तुमचं असेल तर मी बघतो, मग मीही काही होतो का बघतो. चला मित्रांनो, आता याच्या पुढं तोंड वाकडं करून खातो, नाक मोडून खातो, का तुकडे करून करून खातो, तोंड उघडून खातो, तोंड बंद करून पण खातो. इकडं बघतो काय बघायचं, गप्प गिळतो दम. अरे खातो ना तो, विरजण घालून खातो, गरज म्हणून खातो, दिलं म्हणून खातो. संस्कृतीच्या नावावर खातो, तिखट मीठ घालून खातो, फोडणी देऊन खातो, मस्का मारून खातो, लिंबू मारून खातो, आणि अशा पोटी खातो, उपाशी पोटी खातो. पश्चाताप झाला म्हणून खातो. पश्चाताप झालं म्हणून काय खातो? शेण खातो ना, आहे ना, शी पण खातो. एवढं घाण काम केलं तर त्याला शी काय, त्याच्यापेक्षा खालचं काम खाऊ घालावं लागतं. खातो, सपाटून खातो, झपाटून खातो, लपेटून खातो, हटकून खातो, फटकून खातो, खाटकून खातो, वाळवून खातो, माळवून खातो, सुकवून खातो, तोंड खातो, वाळवून, खेळवून खातो. आता वाळवून तर तुम्हाला माहिती आहे, आता खेळवून तुमच्या मनात प्रश्न आला असेल, अरे मांजर उंदराला कसं खेळवतं खाण्यापूर्वी. इकडं पळालं की पंजा मारतं थांबतं, तिकडं पळालं की पंजा मारतं थांबतं. तिच्या ते बिचारा 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 उंदीर आला पेष्टा. असंच माणसाला मारणारी अशी हिंसर माणसंही आहे. तो होऊ नये कोणाला, खेळवून खातो. तो भाग मी घेतलेला आहे, असंच मनात आलं म्हणून नाही घेतलेलं आहे. चघळून खातो. चॉकलेटची गोळी वगैरे चघळतात ना, एक शिवी दिली, एक धमकी दिली, एक फटका देऊन 4 दिवसानंतर परत त्याला घ्या रे मध्ये कॉपच्यात खेळवतात, सगळवतात, दातात धरून खाऊ घालतात, खातात. आहे हरवून खातो, मिरवून खातो, गिरवून खातो, सावून खातो, वाकून खातो. वरपून तर माहिती आहे ना, खीर कसं खावं लागतं माहिती आहे का? ते खीर खाण्याचे प्रकार ते वरपून. मालवून खातो, मालवून म्हणजे दिवा मालवून, संवेदना. दिवा मालवलं की कुठले तर संवेदना कुठेतरी कामाला येते. संवेदना तृप्त होणं म्हणजे खाणं पण आहे ना. भास्कन खातो, भास्कन खातो, वस्कन. अंग वस्कन येतात ते तो भाग आहे. भास्कन येऊन डोका खात नाहीत का कोणी? मग खाणं आहे ना, चुकीचं नाही आपलं. फसवून खातो, साठवून खातो, गोठवून खातो, परतवून खातो, बसवून खातो, अलगद खातो, शांतपणे खातो, धुवून खातो, पुसून खातो, ठासून खातो, घासून खातो, वेचून खातो, चाळून गाळून गाळून म्हणजे तुम्हाला माहित आहे ना, मध आपलं जर असेल त्या कापडामध्ये टाकतात आणि ते गाळून घेतात, ते योग्य पद्धतीने मिळतं. चाळणीनं नको तो भाग जो वर राहतो आणि हवा तो भाग खाली येतो, तो गाळून. आता चहा आपण घेतो, गाळून पितो म्हणजे खातोच ना, खाण्याचाच प्रकार. कंज्युमेबल, जसं सुरापान, मदिरापान, जलपान, पान म्हणजेच खाणं आहे. ते कुठल्या तरी इंद्रियाचं संवेदना तृप्त करतं म्हणून ते खाणं होतं.
टोचून खातो, दाबून खातो, वाकून खातो, झाकून खातो, रोखून खातो, टोकून खातो, बसून खातो, प्रेमाने खातो, रागाने खातो, सुखाने खातो, दुःखानेही खातो. ते गाळून जे सांगितलं त्याच्याबद्दल जरा सांगतो. एक गमतीचा भाग. मी लहानपणी आहे ना, हे खेडेगाववाले तिथं पाण्यामध्ये काय जीवजंतू वगैरे असतात म्हणून तांब्यामध्ये पाणी घेतलं, मग त्याला कापड लावायचं, कापड लावून मग तोंड लावायचं. मग आम्ही जरा हुशार शहरात गेलेले आणि वापस आले, त्यावेळी पाणी पिताना गावामध्ये आलं, त्या खिशात रुमाल असायचं. ते पाणी पिताना ते बाकीचे कपडे घाण असते, मी माझं रुमाल वापरतो म्हणून. पण रुमालाला दिवसभर काय काय कुठलं टेस्ट लागलेलं असतं ते काय लक्षात यायचं नाही. मस्तपैकी त्याच्यावर मागला, हो मीठ पाणी, बाजूचे हसायचे, यायला हे दिवसभर शेंबूड पुसले त्याच पाण्याने घेऊन गाळून पाणी पिते. आम्ही चांगलं माणसं आपलं कौतुक करायला ते हसतायत वाटलं. पण कितीतरी दिवसांनी ते सांगितले, झाल्या तू शेंबडाचं पाणी पित होता, तू गाळून काय पित, त्याच्यापेक्षा असं नंतर कितीतरी दिवसांनी आम्हाला ते बोलले. खजील व्हावं लागलं ना, दुसरं काय. काही वेळेला बरं वाटतं, काही वेळेला वाटतं. तर असं ते गाळूनचं प्रकार आहे. गाळण्यामध्ये अजूनही भरपूर आहे तो. आता आयला पार्टीला कुठं तर चालले, एकाला गाळतात ते त्याला गाळून टाकायला ते नको घेऊन जा, काय कशाला पाहिजे तिच्याला, ते पित तर नाही, त्या आयला चकणा खातच खाते का, ते सगळ्यांचा चकणा खराब करते, स्वतः तर पित नाही आणि पैसेही भरत नाही, त्याला कशाला घेऊन जायचं, तो दंड. म्हणून असल्या माणसाला बाहेर जाण्यापासून गाळलं जातो. असं गाळणं भरपूर ठिकाणी असतं. राजकारणात तर ते त्याचे चालण्या भरपूर असतात, त्याला गाळा त्याला गाळा त्याला गाळा, हे तो भाग तिकडचा आहे. खाण्यामध्ये काय आहे ते सांगितलं. चला मित्रांनो, हे ठीक आहे. आता दुसरं एक आहे, हे पद्धती खूप आहे, पण ढोबळ जेवढं मी सांगितलं ते एकदम परफेक्ट आहे. याच्यामध्ये कमी असेल तर आपण सांगावं. खाण्यापैकी जे एक भाग राहतं मी सोडत नाही त्यांना, त्याच्यातलं एक मी आता खाणारा माणूस कोण आहे, त्याचं काय पद्धत आहे, त्याला त्या पद्धतीने ॲप्रोप्रिएट, समर्पक, त्याला योग्य वाटेल असं मी नाव दिलेलं आहे. ते नाव तुम्हाला सांगून टाकतो. बरं वाटेल तुम्हाला, प्रत्येक गोष्ट बरं वाटावं, कॉमेडी वाटावं, हसू यावं, आणखीन काय हवं आपलं. जहां जाएंगे वहां बजाएंगे. हसवायचं एक काम आहे. बजाएंगे का थोबाडीत द्यायचं नाही आणि थोबाडीत खायचं नाही. आपलं हसवणे, मौज करणे, आनंदित राहणे. और क्या. खाण्याच्या संबंधानं एक रोमॅन्टिक असे म्हणी आहेत खाण्याच्या संबंधानं. आता रोमॅन्टिक म्हणलं की ती आणि ते वगैरे वगैरे, हे तिकडं गार्डनमध्ये तिकडं वगैरे असा भाग नाही. याच्यामधलं सौंदर्य जरा वेगळं असतं. ते खाणं सुटे ना देव भेटे ना, याच्यातलं सौंदर्य आहे ना. याचं खाणं सुटे ना आणि याला देव भेटे ना. मला ना तुला घाल कुत्र्याला. तिखट प्रतिक्रिया गोड म्हणून खातो भाई, क्या करे होतो. याचा पुढचा भाग जो आहे, शिव्या, अत्यंत विनोदी, महत्वाचा. आता हा सगळा भाग राहिलेला होता, त्याच्यातलं थोडं जेवढं विनोद निर्मिती आणि माहिती, कमीत कमी माहिती तर असणं आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी विनोदच असतो असं नाही, पण माहिती पण हवी आहे ना. त्या पद्धतीने मी सगळं दिलेलं आहे. आता एवढ्यावरच मी आपली रजा घेतो. पुढचा भाग, शिव्या खाणे, जोडे खाणे, काय भानगड आहे त्याच्यात बघा. लोट पोट फाटून असेपर्यंत माझं चॅलेंज आहे आपल्याला. थोडं बोलून